भंडारा तालुका में सालेबर्डी पुनर्वास गांव पहले ही गोसेकोट बांध के बैकवाटर से प्रभावित हो चुका है। इसलिए सरकार ने प्रभावित लोगों को राष्ट्रीय राजमार्ग के पास पुनर्वसित किया है। गांव में स्कूल भवन भी बना, लेकिन 4 दीवारी के भीतर शिक्षा देने के लिए कोई शिक्षक उपस्थित नहीं है। तब बच्चों को पढ़ाई सिखाने के लिए गाँव की एक शिक्षित महिला को अध्यापिका के रूप में नियुक्त किया गया। कुछ महीनों के बाद शिक्षणाधिकारी ने तुरंत दूसरी स्कूल की एक शिक्षिका को नियुक्त किया। कक्षा 1 से कक्षा 4 तक 40 छात्र है। एक शिक्षिका 4 कक्षाओं को कैसे पढ़ा सकती है, इसकी कल्पना न करना ही बेहतर है। ग्रामीणों ने मामले की जानकारी जिला परिषद भंडारा के मुख्य कार्यकारी अधिकारी को दी, लेकिन आश्वासन के अलावा ग्रामीणों को कुछ नहीं मिला। बताया जाता है कि 40 छात्रों वाले इस स्कूल को अभी तक सरकारी मंजूरी नहीं मिली है। इस स्कूल में गरीब और पिछड़े वर्ग के लोगों के बच्चे पढ़ते हैं, उनके भविष्य का क्या? एक तरफ शिक्षा विभाग ने स्कूल शुरू करने की इजाजत दी है, लेकिन अगर स्कूल को सरकार से मान्यता नहीं है तो इसमें गलती किसकी है, यह सवाल खड़ा हो गया है। आता आपण सालेबर्डी पुनर्वसन इथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणासमोर उभे आहोत। इथे आपण पाहिलं असता याचा UDIN नंबर झालेला आहे, UDIS नंबर झालेला आहे जनरेट, पण प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे इथं जे शालेय पोषण जे आहार आहे ते शालेय पोषण आहारही मिळत नाही आहे आणि जे मुलं आहेत त्या मुलांना शाळेचा ड्रेस आणि काहीच त्यांना मिळत नाही। आता हे दुरून जे मुलं येऊन आलेले आहेत ते हे घरून टिफिन घेऊन येतात आहे। एकीकडे आपण पाहतो गुणवत्ता विकास महाअभियान हा 1 तारखेपासून तर 31 ऑगस्टपर्यंत शासनाने राबवतो आहे, पण जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये एकीकडे आपण पाहतो की आपले नवीन योजना द्यायच्या आणि जुन्या ज्या शाळा आहेत त्याही बंद कसा पाडायचा असा मला वाटतं की शासनाचा हा डोक्यात चाललेला हा विषय असेल, म्हणून या शाळेकडे दुर्लक्ष आहे। त्वरितच शासनाने आम्ही याचा मागे भरपूर काही निवेदन दिले, जिल्हा परिषद CO साहेबांना भेटलो, पण अद्यापही या शाळेकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। हे इथे आम्हाला शासनाला म्हणजे तीव्र आम्ही याचा निषेध करतो आहे। सालेबर्डी पुनर्वसन या ठिकाणी मागच्या वर्षी आमच्या जिल्हा परिषदचे प्राथमिक विभागाचे अधिकारी येऊन आमच्या गावामध्ये शाळा चालू केली आणि कालांतराने त्यांना UDIS नंबरसुद्धा मिळाला, पण मुलांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता मिळाली नाही। पण आमचा गाव हा फक्त अर्धा पुनर्वसित झाला आहे। इकडं अर्धा गाव आहे आणि जुन्या गावात अर्धा गाव आहे। तिथून मुलं आम्ही गाडीने ये जा करतो, गाडीनं आणतो, पण त्याकरता प्रशासनाकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही। तर आम्ही गावकऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून आम्ही ते या ठिकाणी मुलं आणत आहोत, पण या ठिकाणी जेवणाची सोय नसल्यामुळे मुलं हे आपल्या घरून टिफिन आणून इथं जेवण करतात। फक्त एकच शिक्षक आहे, तोही बाहेरच्या शाळेतून आलेला शिक्षक आहे, ते आपला पेवट्याचे आहेत। तिथं ते विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला तात्पुरता शिक्षक दिला, परमनंट शिक्षक इथं नाही। मागच्या वर्षीपासून म्हणजे या शाळेला नवीन शाळा सुरुवात झाली। या शाळेमध्ये अगोदर शिक्षक नव्हते, म्हणून सालेबर्डी ग्रामपंचायतमधून मला नियुक्ती करण्यात आली। इथे शिकवण्यासाठी कोणतेही टीचर वगैरे अवेलेबल नव्हते, म्हणून मी मागच्या वर्षापासून इथे शिकवत आहे। विद्यार्थी होते का सुरुवातीला? हो, विद्यार्थी होते, 20 विद्यार्थी होते। शिक्षक नव्हते म्हणजे ते विजिट द्यायला यायचे, आणि मग कधी ते उशीर व्हायचं ते मुलं सांभाळायला आणि त्याला शिकवायला मला आता किती महिने झाले शिक्षक आले? मागच्या वर्षीपासूनच झाले, म्हणजे उशीर लागला त्यांना यायला, तर त्या म्हणजे अजूनही या शाळेला शिक्षक नहीं। स्कूल सरकार द्वारा मान्यता प्राप्त नहीं है, इसलिए बच्चों को ना तो स्कूल ड्रेस दिया जाता है और ना ही उन्हें पोषण आहार दिया जाता है। कोई नेता आकर चंदा दे दे तो स्कूल में खिचड़ी बनती है, नहीं तो बच्चे घर से डिब्बे लेकर आते हैं। टीचर नेहमी सीमा काढून माझ्या स्कूल नेहमी जेटवी प्रायमरी स्कूल सालेबर्डी घरून डब्बा आणतो, इथे शाळेत जेवण नाही मिळत। माय नेम इज रोनित, माय फुल नेम इज रोनित वसनीत। कुठं राहते तू? सालेबर्डी जेटवी प्रायमरी स्कूल सालेबर्डी। तू किती वाजेला येते इथं सकाळी? 10। इधर जेवायला मिळते? घरून टिफिन आणतो। एक और जहां राज्य सरकार गुणवत्ता विकास अभियान चला रही है, तो वही दूसरी ओर एक ही कक्षा में 40 विद्यार्थी पढ़ रहे हैं, उन्हें साधारण पोषण आहार नहीं दिया जाता है। ऐसे में सवाल उठ रहा है कि गरीबों के बच्चों की पढ़ाई कैसे होगी।